ठिकाणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. तर मित्रांनो पहा, आपण या ठिकाणी टी-ई-टी भरतीसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा, ते पाहणार आहोत. शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी. खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुमचं एक सुद्धा मिनिटं मी या ठिकाणी वाया घालणार नाही पहा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी-डी-एफ पाहिजे असेल आणि टी-ई-टी संदर्भामध्ये जे काही अपडेट्स असतील मित्रांनो, त्या सगळ्या तुम्हाला एक खाली आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. टी-ई-टीसाठी स्पेशल. बघा तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे पहा. आपण असे फालतूचे किती ग्रुप जॉइन करतो, ते आपल्याला काहीच फायद्याचे नसतात. त्यामुळे हा ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा टी-ई-टी भरतीसाठी स्पेशल या ठिकाणी WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्या ग्रुपवर क्लिक करा तुम्ही लिंकवर आणि लवकरात लवकर जॉइन व्हा. ज्यांना पण जॉइन होण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल, खाली पट्टीमध्ये आपला नंबर आहे पहा 93 25 23 08 40 बघा 93 25 23 08 40 या नंबरला WhatsAppला मेसेज करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये ग्रुपला जॉइन करून टाकेल. पहा जास्त काही सांगत नाही. आणि मित्रांनो आता प्रश्नाकडे वळूयात. मी तुम्हाला बघा या ठिकाणी प्रश्न विचारणार. तुम्हाला त्याचं उत्तर 3 सेकंदामध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पहा. पहिला प्रश्न आहे पहा, बाल्यावस्था टिंबटिंब असते. चला द्या उत्तर. बाल्यावस्था कशी असते? व्हेरी गुड मित्रांनो, सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. 2 ते 6 वर्ष मित्रांनो लक्षात ठेवा. 2 ते 6 वर्ष काय असते? बाल्यावस्था असते. पुढचा प्रश्न आहे पहा, स्त्री आणि पुरुषाच्या मिलनाच्या वेळी टिंब-टिंब लैंगिक गुणसूत्राचा संयोग झाला तर आपल्याला मुलगी जन्माला येते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, डबल जर क्ष झालं बरोबर, एक्सेस झालं तर काय होतं? या ठिकाणी मुलगी जन्माला येते पहा. एक्स वाय आला तर मुलगा. समजलं? हे आपलं झालेलं आहे पहा. शिक्षकांनी खालील अध्यापनाच्या पद्धतीचा सराव करणं आवश्यक आहे. तर आंतरक्रियात्मक पद्धती ऑप्शन क्रमांक 2 आंतरक्रियात्मक पद्धती. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आहे. वर्गामध्ये बघा खोडकर बालक इतर विद्यार्थ्यांना जर त्रास देतो, अशा स्थितीमध्ये अध्यापकाने बालकाची समस्या अडचण जाणून घेण्यासाठी कोणत्या पद्धतीचा या ठिकाणी उपयोग केला पाहिजे? चला द्या उत्तर. आपल्याला काय वाटतं? तर वैयक्तिक अध्ययन पद्धती याचं बरोबर उत्तर होईल पहा. समजलं? वैयक्तिक अध्ययन पद्धती. खालीलपैकी शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप कोणतं आहे? चला द्या उत्तर. आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. खालीलपैकी शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप कोणतं आहे? तर कोणतं आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 विधायक विज्ञान. विधायक विज्ञान. समर्थकांसाठी बाल मनोविज्ञानाचे ज्ञान असणं आवश्यक आहे, याचं कारण काय आहे? सांगा. तर मित्रांनो, मुलांच्या व्यवहाराला समजण्यासाठी शिक्षकांना मदत करते. समजलं? नेक्स्ट आहे पहा, शिक्षणाचा उद्देश काय असावा? शिक्षणाचा उद्देश टिंबटिंब हा असावा. चला द्या उत्तर. आपल्यासमोर ऑप्शन आहेत. पटकन ऑप्शन वाचून घ्या. तर बघा, व्यावहारिक जीवनासाठी विद्यार्थ्यांना तयार करणे हा शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे. 5व्या वर्गामध्ये बघा, न्यूदृष्टी असणाऱ्या बालकाला काय केलं पाहिजे? तर बघा, वर्गामध्ये सामान्य वागणूक देण्यात यावी. ऑडिओ सीडीच्या माध्यमातून बघा या ठिकाणी सहाय्य प्रदान करावं. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट मित्रांनो, एक बालकाचं पालक तुम्ही कधीही शाळेमध्ये भेटण्यास आले नाही, अशा स्थितीमध्ये काय करतात? एखाद्याचा बालकाचं पालक बघा कधीच भेटले नाहीत तर तुम्ही बघा आपण त्याला आपण स्वतः जाऊन भेटायचं पहा. आपण स्वतः जाऊन भेटणं. जर काही विद्यार्थी वर्गामध्ये शिकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत, अशा वेळेस तुम्ही काय कराल? सांगा. तर बघा त्यांच्या रुचीशी संबंधित रंजक बाबी आपण त्यांना सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, एक प्रक्रिया म्हणून अभिप्रेरणेच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणतं विधान योग्य नव्हे? कोणतं विधान योग्य नव्हे? तर बघा ते व्यक्तीला अभिप्राय स्थितीपासून दूर ठेवतं, हे याचं चुकीचं विधान आहे पहा. बाकी बघा ते व्यक्तीला त्याच्या ध्येयाकडे नेतं, व्यक्तीच्या शारीरिक आवश्यकताचं समाधान करतं, हे सुद्धा बरोबर आहे. ते व्यक्तीचा मनोवैज्ञानिक आकांक्षाचा प्राप्तीकरता सहायता करतं, हे सुद्धा बरोबर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी आपल्याला मतिमंदेचं वैशिष्ट्य कोणतं नाही विचारलंय? तर पहा, आंतरवैयक्तिक संबंधामध्ये कमकुवतपणा हे नाही पहा. प्राथमिक शाळेमधील बालकांसाठी खालीलपैकी काय उत्तम मानलं जातं? सांगा. तर बघा, स्वतः घेतलेला अनुभव. ऑप्शन क्रमांक 3 स्वतः घेतलेला अनुभव. टिंबटिंब हे अध्ययनाच्या अयोग्यतेचं लक्षण आहे. तर कोणतं मित्रांनो? अवसाधनासंबंधित विकार याचं
योग्य उत्तर आहे. आपल्याकडे या ठिकाणी वेळ आहे पहा अभ्यासाला. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 8,000 प्रश्नांच्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. फक्त ₹399 ला. लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी PDF घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्रे म्हणजे जेवढे काही विषय आहेत पहा ते सगळे मित्रांनो या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. TET परीक्षा 2026 साठी. तर मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. टायमाला काहीच होणार नाही पहा. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस बघा फॉर्म चालू होतील, नंतर हॉल तिकीट नंतर तुम्हाला काही सुधारणार पण नाही. तर आत्ताच आपण या ठिकाणी रोज 1-2 तास जर अभ्यास केला, तर नक्कीच आपलं सगळं कव्हर होईल आणि आपला या ठिकाणी चांगला स्कोर येईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 8,000 प्रश्न मित्रांनो TET परीक्षांसाठी तयार केलेत पहा. लवकरात लवकर घेऊन टाका मित्रांनो. अतिशय IMP आपण हे टॉपिक वाईज प्रश्न बनवलेले आहेत. तुम्हाला मित्रांनो याचा नक्की 100% फायदा होईल आणि मित्रांनो ₹399 आपण कुठेही खर्च करतो पहा. बरोबर आहे की नाही? कुठं बाहेर पेट्रोल वगैरेला जरी गेलं बाहेर, तरी पण आपला असाच खर्च होतो. त्यामुळे हा खर्च योग्य ठिकाणी लावा आणि नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल पहा. फोनपे, गुगल पे नंबर 932523 0840 हा नंबर आपला फोनपे आणि गुगल पेला आहे. यावरती ₹399 पेमेंट करा आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल पहा. त्यामुळं कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वांनी PDF घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचे पहा. वेळ वाया घालू नका. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. पुढचा प्रश्न काय मित्रांनो, सुरक्षा तंत्र आपल्याला टिंब-टिंब खूप मदत करते. तर मित्रांनो तणाव दूर करण्यास काय पहा, तणाव दूर करण्यासाठी हे आपल्याला मदत करतं. ऑप्शन क्रमांक 2. नेहमी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी टिंब-टिंबाचा संकेत आहे. तर बघा शिकण्याची अनुपस्थिती याचं योग्य उत्तर आहे पहा. शिक्षणाचं ध्येय खालीलपैकी कोणतं नसलं पाहिजे? तर केवळ माहिती संक्रमित करणे हे नसलं पाहिजे पहा. मूल्यमापन त्रिकोणामध्ये एक प्रमुख घटक कोणता आहे पहा? तर 3 प्रमुख घटक आहेत पहा. लक्षात ठेवा 3. अभ्यासक्रम विकसन ही कोणती प्रक्रिया आहे? तर मित्रांनो ही अखंड प्रक्रिया. ऑप्शन क्रमांक 2 ही काय पहा अखंड प्रक्रिया आहे. विद्यार्थ्याच्या अंतिम वर्तनाचं स्पष्ट चित्र म्हणजे काय मित्रांनो अध्ययन निष्पत्ती याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 अध्ययन निष्पत्ती. उलट-सुलट बाजू मांडणे आणि विधानांचं खंडन करणे, समर्थन करणे या बाबी टिंब-टिंबमध्येच येतात. तर मित्रांनो ह्या वादविवादामध्येच येतात पहा. आजकाल अध्यापक संघटनेच्या बाबतीत खालील दोष आढळून येतात. तर कोणते दोष आढळून येतात मित्रांनो? तर बघा संघटना आलेले राजकीय स्वरूप, बौद्धिक व्यावसायिक सुधारणाचा अभाव, शैक्षणिक बाबीची इतर बाबींमध्ये रस म्हणजे वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंब-टिंब ह्या द्विध्रुवात्मक शिक्षण पद्धतीच्या पायऱ्या आहेत. कोणत्या आहेत पहा? प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. अपंग विद्यार्थ्याच्या जटिल समस्यांसाठी शिक्षकांनी काय केलं पाहिजे? डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे पहा. ऑप्शन क्रमांक 3. अध्ययन आणि अध्यापनावर याचा परिणाम होतो. तर कशाचा होतो पहा? शारीरिक घटक, सामाजिक घटक, परिसरीय घटक म्हणजे वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व काय पाहायचं योग्य उत्तर आहे पहा. अध्यापन हा टिंब-टिंब आहे. हा काय मित्रांनो व्यवसाय पहा एक. राघव आणि रमेश यांच्यापैकी राघव सांगितलेली गोष्ट ताबडतोब आत्मसात करतो. रमेश आत्मसात करत नाही. या दोघांमध्ये काय भेद दिसतो? यामध्ये मित्रांनो आपल्याला बौद्धिक भेद दिसतो पहा. कसा? बुद्धीचा. कौटुंबिक समस्येने त्रासलेला एक विद्यार्थी तुमच्याकडे मदतीसाठी आला तर तुम्ही या प्रसंगी कोणती भूमिका घेताल? तर पहा त्या विद्यार्थ्याला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न आपण करणार आहे पहा. विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवावे म्हणून तर आपण काय केलं पाहिजे? त्याच्या योग्यतेविषयी कौतुक करून त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, पर्यावरण शिक्षण खालील घटकास व्यक्त करतं. तर बघा समग्र परितंत्र याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्यावरणाचा जीवनाशी कसा संबंध आहे? तर घनिष्ठ संबंध आहे. ऑप्शन क्रमांक 2. पहा मानव सर्वसाधारणपणे पुढील प्रकारच्या पर्यावरणामध्ये निवास करतो. तर पहा या ठिकाणी भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक म्हणजे वरील सर्व याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे बघा, पर्यावरण संदर्भामध्ये चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे पहा. तर पर्यावरण संदर्भामध्ये चुकीचं विधान आपल्याला ओळखायला लावलेलं आहे.
तर पर्यावरण बघा जैविक आणि अजैविक घटकाचा समूह आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामध्ये प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? तर पिंपरी या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. अणुच्या केंद्रकामध्ये काय नसतात? इलेक्ट्रॉन नसतात पहा. नेक्स्ट मित्रांनो काय प्रश्न आहे पहा. लोलकामुळे खालीलपैकी कोणत्या रंगाचं विचलन सर्वात जास्त होतं? तर जांभळ्या रंगाचं होतं पहा. डॉक्टर जोनास साख हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? पोलिओ प्रतिबंधक. समजलं? मलेरिया कशामुळे होतो? द्या उत्तर. तर प्लाझ्मोडियममुळे होतो. ऑप्शन क्रमांक 4 प्लाझ्मोडियम. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापसाचं क्षेत्र कोणत्या विभागामध्ये आहे? तर विदर्भामध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ. सध्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा 36. नेक्स्ट आहे पहा. महाराष्ट्रामध्ये कोणतं पीक सर्वात जास्त होतं? तर ज्वारी. ऑप्शन क्रमांक 4 ज्वारी. महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर लक्षात ठेवा नाशिकमध्ये भरतो पहा. सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? सगळ्यात जास्त कारखाने मित्रांनो अहिल्यानगरमध्ये आहेत पहा. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे? तर केरळ याचं बरोबर उत्तर होईल. भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे? तर हरियाणा याचं बरोबर उत्तर आहे पहा. पश्चिम बंगालमधील गडगडाटी वादळांना काय म्हणतात? तर कालबैसाखी असं म्हणतात पहा. दलदलयुक्त मृदा कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी योग्य असते? तर ताग लागवडीसाठी मित्रांनो लक्षात ठेवा ताग लागवड. नेक्स्ट आहे पहा. शिवरायांनी महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब निर्माण केलं तर स्वराज्य निर्माण केलं पहा. स्वराज्य म्हणजेच काय? तर स्वराज्य म्हणजेच मित्रांनो स्वतःचं राज्य. शिवरायांनी कसा भेदभाव केला नाही? तर मित्रांनो शिवरायांनी कसा भेदभाव केला नाही? हिंदू मुस्लिम. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये उत्तरेत टिंबटिंबचं राज्य होतं. तर अकबर याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणते संत पंजाबला गेले होते? तर संत नामदेव याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 संत नामदेव. पुढचा प्रश्न आहे पहा. रात्रीचं आकाश कशामुळे छान दिसतं? तर चांदण्यामुळे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 चांदण्यांमुळे. माणूस चंद्रावर कशातून गेला? माणूस हा चंद्रावर कशातून गेला? तर अंतराळ यानातून गेला होता पहा. सर्व प्राण्यांपेक्षा माणसाचा मेंदू कसा असतो? सर्व प्राण्यांपेक्षा माणसाचा मेंदू मोठा असतो पहा. पहिले सजीव कोणत्या ठिकाणी निर्माण झाले होते? तर पाण्यात निर्माण झाले होते पहा. माणसाला टिंबटिंबाच्या शोधात भटकावं लागतं. तर अन्नाच्या शोधात. आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी पथकाचं नेतृत्व केलं होतं. लक्ष्मी स्वामीनाथन. इथपर्यंत आले असाल, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लवकरात लवकर फोनपे मध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो 399 रुपये आणि लगेच मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी ह्या PDF तयार केलेल्या आहेत पहा. यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र सर्व विषयाच्या PDF मित्रांनो TET परीक्षा 2026 साठी मिळणार आहेत. 399 रुपये लगेच फोनपेमध्ये जा. तुम्ही नंतरून विसरून जाल तेवढं पुन्हा आठवण करून देतो. आपण असे पैसे कुठं मग घालतो, परंतु योग्य दिशेने आणि योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर यश निश्चित आपलंच आहे पहा. यावेळी 100% आपल्याला या ठिकाणी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे हलगर्जीपणा आपल्याला करायचा नाही पहा. 399 रुपयामध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे मित्रांनो. लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि लवकर या नंबरला पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच अभ्यासाला लागा. एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. वेळ फार कमी बघा, ही वेळ सुद्धा आपल्या हातामधून निसटून जाईल.